नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। डॉक्टर साहब अभिनंदन। बेटा क्या डॉक्टर ऑफ सोशल वर्क पदवी से आपको नवाजा गया है, गोवा में, क्या कहेंगे? खरं तर मला साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी या विश्वविद्यापीठाच्या वतीनं मला सोशल वर्क एक सामाजिक कार्य म्हणून डॉक्टरेट पदवी मिळाली। याचा मला आनंद होत आहे, यासाठी की मी राजकारणात म्हणजे पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून मी काम करतो आहे। 90% समाजकारण, 10% राजकारण या वृत्तीनं माझं पक्षामध्ये काम चालू आहे। आणि एवढंच नाही तर मी 2 टर्म खासदार, 2 टर्म आमदार पण होतो। अनेक विकासाचे मी कामं केले माझ्या लोकसभा क्षेत्रात। मग मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल, रेल्वे लाईनचा प्रश्न असेल, गोंडवाना विद्यापीठाचा प्रश्न असेल, कृषी महाविद्यालयाचा प्रश्न असेल, गडचिरोली लोकसभा क्षेत्रात केंद्राकडून 14,500 करोड खिचून आणण्याचा प्रश्न असेल, ज्यामध्ये मोठमोठे पुलाची कामं, रस्त्याची कामं, नॅशनल हायवेची कामं, वैनगंगा नदीवर 5 बॅरेजेस ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% पाणी मिळेल, सुरजागडचा लोह प्रकल्प ज्यामधून जवळजवळ 10 ते 20,000 बेरोजगार युवकांना काम मिळेल, आणि एक मोठा स्टील हब त्या ठिकाणी होत आहे, इंटिग्रेटेड स्टील प्लॅन्ट, जो देशात नाही असा चांगला। असे महत्त्वाचे कामं, विकासाचे कामं मी केलेले आहे। त्याचीच दखल घेऊन कदाचित असं मला वाटते की साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने मला हा पुरस्कार दिला। एक दुसरा विषय असा, खरं म्हणजे एक उदाहरण मी आपल्याला देतो। मी भारतीय जनता पार्टी एसटी मोर्चाचा राष्ट्रीय महामंत्री आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर भाई उराव आहे, जे खाजी सभेचे राजदार होते। ते मला नेहमी म्हणायचे, भाषणामध्ये असेल, व्हीसीच्या माध्यमातून, व्हर्च्युअल जे आमच्या बैठका होत्या त्या माध्यमातून, डॉक्टर अशोक नेते। मलाच कळायचं नाही की बाबा यांना कसं काय वाटते का मी डॉक्टर आहे म्हणून। मी मनातच मी हसत होतो, पण बोलू शकत नव्हतो काही। ते नेहमी डॉक्टर अशोक नेते म्हणायचे। पण मात्र आता कळलं की डॉक्टर का म्हणत होते, कदाचित त्यांची इच्छा असेल आणि माझ्याही जीवनात कदाचित डॉक्टर बनण्याची इच्छा असेल। खऱ्या अर्थानं MBBS जरी झालो नसलो, पण पदवी मात्र मला मिळालेली आहे। याचा आनंद मला या ठिकाणी होत आहे। हे जे त्यांचं मनातील जी गोष्ट आणि आपल्या जे युगायोग आणि आपली जी मान्यता आहे, आता जे पूर्ण झालेलं कसं वाटतं आणि त्यांची जी बोलणं झालं, म्हणूनच मी सांगत आहे की ते उदाहरण मी ऐकून मला मनात आनंद होतो। माझ्या मनात तर अशी डॉक्टर होण्याची इच्छा नव्हती, पण ते डॉक्टर म्हणायचे त्यांच्या मनात। मी हसत होतो की बा डॉक्टर क्यों बोल रहे हैं। पण मात्र आता मला हे कळलं की बा कदाचित त्यांच्याही मनात असेल आणि माझ्याही जीवनात कदाचित डॉक्टर बनण्याची इच्छा हे असेल, इच्छा असेल। हो, आणि समोर आणखी कशा प्रकारची वाटचाल आता? माझं तर कार्य बघा, मी 2 टर्म आमदार होतो, 2 टर्म खासदार होतो। यावेळेस फार कमी मताने मी लोकसभा हारलो। परत संपूर्ण लोकसभा क्षेत्रात माझे दौरे चालू आहेत। पुढच्या वेळेस लोकसभा लढण्याची माझी परत इच्छा आहे। सेवा करण्याची, जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे।
आणि त्या दृष्टीनं माझे सतत प्रयत्न सुरू आहे. आपण जर गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीत आपल्या लोकसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला लागलं तर तिथले जे खाली जे खासदार आहेत ते सध्या पुढे दिसत नाही आणि जनता जी आहे आपल्या लोकसभा क्षेत्राची ते आजही खासदार म्हणून आपल्यालाच मानते. हे खरं आहे की मी 10 टर्म खासदार असताना, म्हणजे 2 टर्म 10 वर्ष खासदार असताना सतत मी माझ्या लोकसभात फिरत होतो, काम करत होतो, अनेक विकासाचे कामं केले. पण सध्याचे जे खासदार आले ते चुकीने निवडून आले असं लोक म्हणतात, मी म्हणत नाही. आणि तसंही त्यांचं वय सिल्वर जुबली म्हणून 75 वर्ष झालेलं आहे. कदाचित त्यांची प्रकृती बरी राहत नसेल, त्यामुळे ते काही फिरत नाही. आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं किंवा रोलिंग खासदार फिरत नाही, म्हणजे माजी खासदार अशोक नेते सतत संपर्कात आहे, सतत फिरत राहतात. त्यामुळे कदाचित मला खासदार लोक समजत असेल, यात माझ्या मनात काही शंका नाही आहे असं मला वाटतं. अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात आला, त्यामध्ये खूप काही देशामध्ये योजनांना वाव देण्यात आलेला आहे. परंतु विरोधक म्हणतायत की हा बजेट लोकनिभावना बजेट आहे, याच्यातून काही साध्य होणार नाही. नाही असं म्हणता येत नाही. तर म्हणजे काल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला, हा अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा असा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षल प्रभावित जिल्ह्यात त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि विशेष लक्ष दिलंच नाही तर त्यांनी स्टील हब, गडचिरोली हा देशातला नंबर 1चा स्टील हब होईल असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रावधान पण केलेलं आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळेल आणि विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल, उद्योगधंदे येतील स्टील हब घोषित केल्यामुळे. हा एक परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प अतिशय चांगला आहे, पुढे नेणारा आहे, विकासाकडे नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे. स्त्री आहे तुझ्या बाबतीत आपल्याला जे असतात बघत आहे चॅनलच्या माध्यमातून, त्यांना काय एक संदेश आहे? 13 आणि 14 तारखेला होळी नागपंचमीचा सण आहे, त्योहार आहे. मी सर्व जनतेला माझ्याकडून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि होळी आणि रंगपंचमी सर्वासाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो असं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो.